नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाणीपुरीवाल्याचं चित्रीकरण करणाऱ्या अंकिता राणे या तरुणीच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष राज पुरोहित यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसेनेच्या महिला आघाडीनं श्रीरंग सोसायटी परिसरात पुरोहित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त केला। शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटक अनिता विरजे आणि शहर उपसंघटक लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आलं। ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चानेही पुरोहित यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असं जाहीर केलं। दरम्यान मनसेच्या अविनाश जाधव, आशिष डोके, ओंकार माळी यांनी मासुंदा तलावात पुरोहित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं विसर्जन केलं। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बालमित्र मंडळाच्या वतीनं हनुमान मंदिर, शिवाजीनगर, वागळे इथं श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं। श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त हनुमान मंदिर, शिवाजीनगर येथे लहान मुलांच्या स्पर्धांचं आयोजन मंडळातर्फे करण्यात आलं होतं। यावेळी श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या प्रसादाचा लाभ विभागातील असंख्य नागरिकांनी घेतला। उपस्थित मान्यवरांकडून विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। श्री सत्यनारायणाच्या महापूजेस आमदार एकनाथ शिंदे, महापौर अशोक वैती, उपमहापौर मनोज लासे तसेच विविध राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती होती। बालमित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे असून सेक्रेटरी उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे आहेत। ज्या वीज ग्राहकांकडे स्वतःच्या मालकीचे वीज कनेक्शन नाही अशा ग्राहकांसाठी महावितरणतर्फे नाव बदल मोहीम हाती घेण्यात आली आहे। भांडूप, मुरुड तसेच ठाण्यातील हजारो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे। अनेकांच्या सदनिका सुरुवातीला विकासकांच्या मालकीच्या असतात। वीज बिलावर देखील घरमालकाच्या नावाऐवजी त्या विकासकाचेच नाव येत असते। सदनिका विकल्यावर वीज जोडणी नावावर करून घेण्याकडे दुर्लक्ष होते। ज्यावेळी वीज बिलाची कुठे गरज पडते त्यावेळी जुन्या मालकाचा किंवा विकासकाचा शोध घेत बसावं लागतं। यासाठी घर नावावर करताना वीज जोडणी देखील नावावर करून घेणे महत्त्वाचे असते। ज्या ग्राहकांना वीज बिलावर आपले नाव बदलून हवे असेल त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची आहे। नावात बदल करून घेण्यासाठी लागणारा यू फॉर्म महावितरणाच्या संकेतस्थळावर आणि मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात उपलब्ध आहे। घरात बँकेची ब्रँच? अगं चला, मुहूर्त जवळ आला। तुम्ही आले नी? फॅक्टरीत काय? खरंच घरात ब्रँच? कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। आता पाहूया या आठवड्यातील काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र दिनी रविवारी सकाळी ठाणे महापालिकेत ठाण्याचे महापौर अशोक वैती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त LR गुप्ता, उपमहापौर मनोज लासे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर महापौरांच्या वतीनं सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी AL जरहाट, पोलीस आयुक्त KP रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। कचरामुक्त ठाण्याच्या बाता मारणाऱ्या ठाणे महापालिकेला अद्याप कचऱ्याची समस्या सोडवता आलेली नसली तरी समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने शून्य कचरा मोहिमेअंतर्गत साकेत कॉम्प्लेक्समध्ये जैविक खत प्रकल्प उभारून कचरामुक्त ठाण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेतर्फे ठाण्यात लोकसहभागातून शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेचा भाग म्हणून साकेत कॉम्प्लेक्स येथे पालिकेच्या सहकार्याने ठाण्यातील सर्वात मोठा जैविक खत प्रकल्प उभारण्यात आला आहे। मुंब्रा खाडीत सक्शन पंपाचा वापर करून बेकायदा रेती उपसा करणाऱ्या माफियांवर महसूल विभाग आणि पोलिसांनी जोरदार कारवाई करून त्यांच्याकडे सुमारे 16 कोटी रुपये किमतीचे पंप आणि बार्ज उद्ध्वस्त केले। मात्र खाडीतील गाळाचा फायदा घेत उपसा करणारे पळून गेल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। रेती उपसाविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यावर महसूल विभाग आणि पोलिसांनी नुकतीच सलग 2 दिवस रेती माफियांविरोधात मोहीम हाती घेतली होती। ठाणे महापालिका हद्दीतून दिवा विभागातील 22 गावे वगळण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं। पालिकेच्या हद्दीतील गावे वगळण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी नाईक बोलत होते।
पालिकेतून गावे वगळल्यानंतर गावकऱ्यांनी पुढील काळात गावाचा विकास करताना योग्य नियोजन करावं असंही नाईक यांनी सांगितलं. माणिकराव ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश वाणिज्य आणि उद्योग विभागाचे उपाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मनःपूर्वक अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयाच्या निमित्तानं त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या तमाम बांधवांना देखील शुभेच्छा देऊन माणिकराव ठाकरे यांनी किशोर शर्मा यांना देखील त्यांच्या पुढील कार्यकाळात काँग्रेसच्या माध्यमातून जनोपयोगी उपक्रम असेच राबवत राहा अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. तब्बल 157 वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार असणाऱ्या ऐतिहासिक विजय हायस्कूलच्या सुसज्ज इमारतीच्या बांधकामास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या या शाळेची नवी इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टेंभी नाका येथे उभारण्यात येणार आहे. शाळा इमारतीच्या प्रलंबित बांधकामामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता परवानगी मिळाल्यानंतर या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. ठाण्याच्या बाळकूम आणि ढोकळी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर आणि संजय देवराम भोईर यांनी सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सायंकाळी ढोकाळी गाव रोड आणि दादलानी पार्क या परिसरातील मार्गाचं काँक्रिटीकरणाचा शुभारंभ खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाळकूम आणि ढोकाळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगऋषी परमपूज्य रामदेव बाबा यांनी गुरुवारी टेंभी नाका येथील आनंद आश्रमास भेट देऊन स्वर्गीय दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पटणी ग्राउंड विटावा येथे गुरुवारी सकाळी 5 वाजल्यापासून विनामूल्य योग शिबिराचं पतंजली संस्थेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी टेंभी नाकावरील स्वर्गीय दिघे साहेबांच्या पुतळ्यास भेट देऊन त्यांना पुष्पमाला अर्पण केली. मुंब्रा येथील किस्मतनगर परिसरातील गाजी टॉवर या 8 मजली इमारतीचा 8वा मजला पाडण्यासाठी आलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेत इमारतीचा बिल्डर जावेद शेख आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी सळ्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि काहींना खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महापालिकेकडे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसतानाही रस्ते साफसफाईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं संकलन आणि वाहतूक रिफ्यूज कॉम्पॅक्टर पद्धतीने करण्याच्या कामाला अखेर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून महापालिका वर्षाला ठेकेदाराला 7,25,00,000 रुपये मोजणार आहे. तसेच पुढील प्रत्येक वर्षापासून यात 5% रक्कम वाढवून देण्यात येणार आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेने 3 हात नाका येथील सिग्नल व्यवस्थेत आणि वाहतूक मार्गात बदल केला आहे. त्यामुळे सिग्नल 70 सेकंदांनी कमी झाले असून वाहतूक कोंडी दूर झाल्याचं चित्र आहे. या ठिकाणाहून दररोज सुमारे 1.25 लाख वाहने वाहतूक करीत असल्यानं या वाहन चालकांना नवीन वाहतूक नियोजनाचा फायदा होत आहे. तसेच त्यांच्या वेळ आणि इंधनाचीही बचत होत आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर शिवसेनेशी घरोबा करणारे एच.एस. पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील यांची काँग्रेस पक्षातून अधिकृतरित्या हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यापासून पाटील दाम्पत्य कधीही काँग्रेस सोबत नव्हते. शिवसेनेच्या व्यासपीठावरून वारंवार ते हजेरी लावत होते.
त्यामुळे पाटील पती पत्नींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय. ठाण्यात होणाऱ्या नवीन नाट्यगृहाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसतानाच त्याला कोणाचं नाव द्यावं यावरून वादाला सुरुवात झाली आहे. पंडित राम मराठे यांचं नाव नवीन नाट्यगृहाला देण्यासाठी मराठे कुटुंबियांकडून मोहीम सुरू झाली असताना आता स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचं नाव नाट्यगृहाला देण्यात यावं या मागणीसाठी सावरकर प्रतिष्ठानचे विद्याधर ठाणेकर शुक्रवारपासून उपोषणाला बसले आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख आणि कल्याणकारी प्रशासनाच्या भूमिकेतून शासकीय योजना राबवल्या तर विकासाचा लाभ समाजातील तळाच्या माणसांपर्यंत निश्चितपणे पोहोचेल आणि विकासाला गती मिळेल असा विश्वास ठाण्याचे जिल्हाधिकारी ए.एल. जऱ्हाड यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या लोकमानस कार्यक्रमात विकास आणि प्रशासन या विषयावर बोलताना व्यक्त केलाय. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे एस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.